स्वामी सर्वांना, मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवर। आज खूप दिवसांनी म्हणजे अगदी आता दिवाळी संपलेली आहे, पण तरीसुद्धा आपण तुळशीच्या लग्नापर्यंत किंवा त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत दिवाळी संपली असं म्हणत नाही। कारण ही जी पौर्णिमा असते, ही त्रिपुरी पौर्णिमा जी असते, ही खूप मोठी मानली जाते आणि त्याचमुळे आता थोडेच दिवस त्यासाठी सुद्धा राहिलेले आहेत आणि त्याचमुळे तुम्हाला मी सांगते आता त्यानंतर म्हणजे ह्या त्रिपुरी पौर्णिमेनंतर आणि त्यानंतर तुम्हाला सांगते आपला आवडता महिना येणार आहे। त्या आवडत्या महिन्यामध्ये काय आहे, तर त्या आवडत्या महिन्यामध्ये आहे गुरुवार, मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार आणि त्याचबरोबर त्यामध्ये आहे दत्त जयंती। माझा आवडता महिना आहे दत्त जयंती असल्यामुळे मला खूप खूप आवडतो। त्याचबरोबर गुरुवारी माता लक्ष्मीची आणि स्वामींची आणि दत्तांची सेवा आपल्याला करायला मिळते, त्यामुळे मला हा मार्गशीर्ष महिना आवर्जून आवडतो। म्हणजे वर्षभरात मी या महिन्याची वाट बघत असते, कारण सेवाही होते, पूजाही होते, उपासनाही होतात आणि सुट्ट्याही मिळतात। त्यामुळे हा महिना माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आणि खूप इम्पॉर्टंट आहे असं मी म्हणेन। तर त्यासाठी अगदी तुमच्यासाठी, तुमच्या सर्व ताईंसाठी, ज्या ताईंनी मला अप्रतिम अप्रतिम प्रतिसाद दिलेला आहे, म्हणजे मी तुम्हाला खरंच सांगू शकत नाही की मला एवढा छान प्रतिसाद तुम्हा सर्वांपासून मिळालेला आहे आणि कंटिन्यू फोन, कंटिन्यू मेसेजेस चालू असतात। दिवाळीत सुद्धा मला फोन रिंगर ऑफ करून, फोन ऑफ नाही, रिंगर ऑफ करून ठेवावा लागला, कारण दिवाळीचेही महत्त्वाचे जे काही सण असतात जसं की धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज या दिवशी माझ्याही घरात सण असल्यामुळे मला घरातही वेळ देणं गरजेचं होतं आणि त्याचमुळे मला तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी थोडा उशीर झाला। पण पार्सल सर्वांचे मात्र काही जणांचे रिटर्न आले, कारण सुट्ट्या चालू होत्या, मग रिटर्न आले, मग त्याला मी पोस्टाने पाठवले। तुम्हाला सांगू, स्वामी आपल्याबरोबर असताना ना कोणतीच गोष्ट अजिबात अशी होऊ शकत नाही की आपल्याला काही अडचणी येतील। तुम्हाला सांगते यावेळेस इतकं छान प्रतिसाद मिळालाय ना कुरिअर सेवेमुळे आणि पोस्टाने सुद्धा लोकांना अगदी 3 ते 4 दिवसात पार्सल मिळालेले आहे। त्यामुळे खूप टाईमचे पेंडिंग होते त्यांना लक्ष्मीपूजनाच्या 4-5 दिवसात मिळाले, कोणाला 2 दिवसांनी मिळाले आणि ज्यांना अजूनही मिळाले असतील ते आता उद्या परवाच्या शुक्रवारी जर का तुम्हाला मिळालं ना तर सेवा करा, सुंदर सेवा करा। आता ज्या ताईंना आता पार्सल रिसीव्ह होणार आहे किंवा ज्यांचे रिसीव्ह झालेले आहेत त्यांच्यासाठी एक खूप शुभ मुहूर्त मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। येणारा घबाड षष्ठीचा जो मुहूर्त आहे तो मुहूर्त पुण्यामध्ये म्हणा किंवा जिथे कुठे मांडला जातो, हा घबाड षष्ठीचा जो मुहूर्त असतो हा स्पेसिफिक लोकांसाठी खूप महत्त्वाचा असतो। पण ह्या दिवशीचा जो मुहूर्त असतो किंवा ह्या दिवसाला इतकं महत्त्व आहे ना की या दिवशी सुद्धा तुम्ही कुंचम सेवा केली, तुमच्या कुंचम सेवेमध्ये जे काही तुम्हाला उपासना करायची आहे ती सगळी तुम्ही केली तरी सुद्धा तुम्हाला त्याचं जे काही प्रत्यय आहे ते मिळू शकतं आणि ह्या कुंचम सेवेची जी उपासना आहे, जी काही सेवा आहे, तुम्ही ह्या येणाऱ्या शुक्रवारी किंवा या घबाड षष्ठीला सुद्धा करू शकता, काहीच हरकत नाही, कारण त्या दिवसाला तेवढं महत्त्व आहे आणि त्याचमुळे मला तुम्हाला खरंच सांगू इच्छिते की अजूनही तुम्ही तुमचं कुंचम बुक केलेलं नसेल तर तुमच्यासाठी खूप सुंदर सुंदर म्हणेल, खूप म्हणजे एकदम अप्रतिम म्हणेल अशी ऑफर मी तुम्हाला मागे दिवाळीत दाखवली होती, सांगितली होती आणि ती ऑफर परत मी घेऊन आलेली आहे आणि अजून एक ऑफर, स्पेशल ऑफर, खूप मोठी ऑफर, एकदम धमाकेदार ऑफर आपल्या मार्गशीर्ष महिन्यातल्या बुकिंगसाठी, म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी तुम्हाला जर का सेवा करायची असेल तर मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारच्या सेवेसाठी, म्हणजे अगदी पहिल्या शुक्रवारपासून करा, दुसऱ्या शुक्रवारपासून करा किंवा कोणत्याही एक शुक्रवारपासून करा, तुम्हाला जर का स्पेसिफिक ती काही सेवा करायची आहे, कोणाला कोणाला समजा पहिला गुरुवार मिळत नाही, कोणाला तिसरा मिळत नाही, अशा हिशोबाने जेव्हा तुम्हाला सेवा करायची आहे त्याच्या आत जर का तुम्हाला पार्सल हवे असतील तर तुम्हाला मी एवढंच म्हणेल की ह्या मार्गशीर्ष महिन्यासाठी म्हणजे अशी ऑफर मी तुमच्यासाठी आणलेली आहे ना की तुम्ही आता व्हिडिओ बघितला म्हणजे तुम्ही ती ऑफर ऑर्डर प्लेस कराल आणि पटापट ह्या ऑफरचा लाभ घ्याल। त्यात महत्त्वाचं, ती ऑफर लवकरात लवकर मी सांगणार आहे, त्याच्यासाठी शुभ दिवस मी निवडलेला आहे आणि तो शुभ दिवस खूप सुंदर पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे। पण त्याआधी आपल्या कुंचम सेटमध्ये काय काय असतं हे आपण बघून घेऊया। सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला माहिती आहे, आपल्याकडे फक्त एक साईजचं कुंचम अवेलेबल आहे। आपल्याकडे कोणत्याही वेगळ्या प्रकारचं फक्त प्रिंट करून दिलेलं किंवा फक्त आखून दिलेलं असं कुंचम मिळत नाही। आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने बनवलेलं कुंचम, स्वतः पर्सनलाइज करून घेतलेलं कुंचम आपल्याकडे मिळतं, ज्याच्यामध्ये जी लक्ष्मी कुंचमची स्पेसिफिक शेप असते, जी मांडली जाते तीच स्पेसिफिक शेप तुम्हाला मिळते। त्यामध्ये शंखचक्र, नामम, लक्ष्मी आणि गजांत लक्ष्मीचं तिथं चिन्ह महत्त्वाचं जे असतं ते त्यामध्ये असतं। त्याचबरोबर त्या प्रकारे जे काही तुम्हाला सांगते आकार आहे, हा आकार आपल्याचकडे बनवून घेतला जातो आणि तो
हे सगळं जे काम आहे हाताने केलेलं काम असल्यामुळे हे पारंपरिक पद्धतीने बनवलं जातं आणि याची प्रॉपर पूजाविधीचं जे PDF आहे ते आता आपण चालू करणार आहे तुम्हाला देण्यासाठी, की तुम्हाला पूजाविधी कशी करायची, त्याची उत्तर पूजा कशी करायची, PDFही देणार आहे आणि परत माझा व्हिडिओही असेल तोही तुम्हाला देण्यात येईल आणि त्याची विशेष माहिती ही सुद्धा दिल्या जाईल. ठीक आहे. आणि त्याचबरोबर बघा आता ह्या सेटमध्ये काय काय आहे, तर ह्या सेटमध्ये तुम्हाला कुंचम मिळतं, त्याबरोबर अशा पद्धतीचं गोल वस्त्र मिळतं. हे तुम्हाला पूर्णपणे असं छान एक गोल वस्त्र मिळतं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं कुंचम ठेवण्यासाठी एक प्लेट मिळते. ती प्लेट मिळते, त्या प्लेटवर कुंचम ठेवण्यासाठी प्लेटवर कॉईन्स मांडावे लागतात, आपले स्वतःचे पैसे पण आणि कॉईन्स. मग ते तुम्हाला श्रीयंत्राचे आणि लक्ष्मीचे कॉईन मिळतात, त्याबरोबर मोती शंख मिळतात आणि सिल्वर आणि गोल्डन प्लेटेड अशी फुलं मिळतात. त्याबरोबर तुम्हाला मिळतात लघु नारळ आणि मग तुम्हाला मिळतं एक कमळगट्ट 5 कमळगट्टा बी, गोमती चक्र, कवड्या, गुंजा या सगळ्या गोष्टी मिळतात. आणि ऑफरमध्ये तुम्हाला लाल कवडी सुद्धा मिळत आहे. लाल कवडी सुद्धा मिळत आहे. अशी ऑफर तुमच्यासाठी आणलेली आहे जी दिवाळीत मी दिली होती आणि ही लक्ष्मी कवडी म्हणतात. ह्या लक्ष्मी कवडीचा खूप असा मोठा अनुभव आणि त्याचबरोबर ह्याची प्रचिती खूप सुंदर येते. ही पूजेत असावीच असं म्हणतात. आणि आता आपण ही कवडी जी आहे ही आपण आपल्या सेटमध्ये आत्ताच्या ऑफरमध्ये आजच्या ऑफर व्हिडिओमध्ये आपण देत आहोत. आणि ही जी कवडी आहे त्याबरोबर मिळणार आहे. ही कवडी तुम्ही वरती ठेवू शकता, समोर ठेवू शकता, त्यामध्ये घालू शकतात. खूप महत्त्वाची ही कवडी विशेष लक्ष्मी पूजनासाठी मांडली जाते. शक्यतो ही एक कवडी तर असावीच असावी म्हणून मी एक कवडीचा ह्याच्यामध्ये समावेश केलेला आहे. कारण ही कवडी खूप महत्त्वाची आहे. काळी कवडी किंवा लाल कवडी याला म्हणतात. आणि ही मी तब्बल तुम्हाला फ्री या सेटमध्ये देत आहे. कवडी ही सेटमध्ये फ्री देत आहे. आजच्या ऑफर व्हिडिओमध्ये जे कोणी हे जे ऑर्डर बुक कराल, जे कोणी ह्या सेटला बुक कराल त्यांना ही लक्ष्मी कवडी मिळेल. आणि समजा तुम्हाला ह्या कवड्या 5 हव्या आहेत तर तुम्हाला एक तर मिळणारच आहे, तर तुम्ही अजून 4 आपल्याकडून घेऊ शकतात. एकदम 4 घेतल्या म्हणजे एक तर येणारच आहे. एकदम 4 घेतल्या तर तुम्हाला डिस्काउंटेड प्राईसमध्ये त्या कवड्या एकंदरीत म्हणजे एक जी कवडी आहे त्याची सिंगल कवडीची किंमत जी आहे ती तुम्हाला व्हॉट्सअपला सांगितली जाईल. पण एकदम तुम्हाला 5 हव्या आहेत आणि तुम्ही अजून 4 घेतल्या, एक येणारच आहे, तर त्याची प्राईस तुम्हाला करून दिली जाईल. त्याचं टेन्शन घेऊ नका. कॉईन पण बघा किती सुंदर पद्धतीचा आपण ह्याच्या खाली जे आहे ते कॉईन देतोय. म्हणजे त्याच्यातले त्यांच्या ज्या फ्रेंड आहेत म्हणजे त्यांची जी मैत्रीण आहे स्पेसिफिकली त्यांना इतका त्या कुंचम सेवेचा फायदा झालेला आहे आणि कुंचम सेवेमुळे त्यांना त्याचा प्रत्यय त्याचे आपण म्हणतो की रिझल्ट इतके सुंदर आलेले आहेत की त्यांनी मला फोन करून सांगितलं. त्यांची एक वस्तू माझ्याकडनं म्हणजे द्यायची म्हणजे त्याचं पार्सल जाणं राहिलं होतं अजून. तर त्यांनी मला जेव्हा सांगितलं की ताई माझं हे पार्सल राहिलंय कधी मिळेल, तेव्हा मला त्यांनी सांगितलं की ताई माझी अशी अशी मैत्रीण आहे आणि मी जे दुसरं घेतलं होतं त्यांना त्याचा इतका सुंदर अनुभव आलाय आणि खूप मोठ्या पद्धतीने आलाय असं म्हटल्यावर मला खरंच खूप आनंद वाटला. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या ह्या सगळ्या शब्दांना ऐकून किंवा ह्या गोष्टीचा विचार करूनच मला खूप छान वाटतं की आपल्या कुंचममुळे एवढ्या सगळ्या ताईंचे प्रश्न सुटतात आहे, त्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात आहे. आणि हीच स्वामीचरणी प्रार्थना की आपल्या ज्या काही ताई आता आपल्याकडे हे कुंचम ऑर्डर करणार आहेत किंवा आपल्या ज्या काही ताई आता पुढे जाऊन या सेवा करणार आहेत त्यात सगळ्या ताईंच्या सेवा लाभार्थी जाओ. आणि स्वामीचरणी मी हीच प्रार्थना करेल की आपल्या सगळ्या ताईंच्या सगळ्या इच्छा मनातल्या त्यांच्या प्रारब्धानुसार त्यांच्या जे काही आहे सेवा त्या सेवेच्या ह्याच्यानुसार त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो. हीच स्वामीचरणी प्रार्थना, हीच लक्ष्मी माता चरणी प्रार्थना. आणि एवढा व्हिडिओ करून आजच मी हा व्हिडिओ इथे थांबवते आणि लवकरच तुमच्यासाठी अजून अशा काही विशेष गोष्टी घेऊन येते जे तुम्हाला नक्कीच आवडतात. मला माहिती आहे कारण तुम्हाला माझे असे व्हिडिओज खूप आवडतात. त्यामुळे भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तर चला भेटूया परत. श्री स्वामी समर्थ. आणि खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका कारण तेवढी कंजूसी करणं गरजेचं नाही आहे. कारण जेवढं स्वामींचं नाम घेत राहाल तेवढ्याच तुमच्या आयुष्यात तुमच्या प्रगतीमागे एक छान असा सपोर्ट राहणार आहे. त्यामुळे सगळ्यांच्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना. भेटूया परत. धन्यवाद.